आपल्या घरात सोफा सेट असो, डिनर सेट असो, टीव्ही सेट असो की मेकअप सेट असो, पण आपल्याकडं माइंड सेट नसेल ना तर आपण कुठंच सेट होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे मर्यादामध्ये राहिल्याने स्त्रीचा जर आदर होत असेल ना तर एका स्त्रीचा आदर करणे पण पुरुषाची मर्यादाच असते. आपल्याकडलं ज्ञान दुसऱ्याला दिलं तर ते वाढलं जातं आणि ते ज्ञान आपल्यापर्यंत सीमित ठेवलं तर त्याला गंज लागतो. आणि म्हणून तर म्हणतात, दुसऱ्याला देण्यासाठी दान, घेण्यासाठी ज्ञान आणि सोडून देण्यासाठी अभिमान सर्वश्रेष्ठ असतो. त्यामुळे मंडळी, इतरांचं समाधान तात्पुरतं असतं, पण स्वतःचं समाधान मात्र आयुष्यभर साथ देतं. म्हणून स्वतःला जपत राहा. देवाला भेटण्यासाठी आपल्याला मंदिरातच जायला पाहिजे असं काही नसतं. कधी कधी देव पण आपल्या घरी येत असतो, फक्त आपलं मन निर्मळ पाहिजे. त्यामुळे भगवंताला एकच मागणं आहे, कधी कधी येऊन बघ माझ्या घरी, तेही तसंच आहे माझ्या मनासारखं अगदी मोकळं. ना रंगांचा भेदभाव, ना चौकटीची सीमा, ना पडद्यांची गुप्तता, ना खिडक्यांचा चोरटेपणा, ना अंगणातला वादविवाद, ना छताचा अहंकार, ना भिंतीमधली ताटातूट, ना कुंपणातला परकेपणा. इथं नाही माणसातही परकेपणा, इथे नांदतो फक्त आपलेपणा. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात केली होती मी. तर लवकर उठल्यानंतर मी घरातून झाडायला सुरुवात केली आणि घरातून झाडत मग बाहेर आले तर बघते तर काय सगळं आभाळच आलेलं, सगळं आभाळाने भरून आलं होतं. 2-3 दिवसापासून असं ढगाळ वातावरण होतं आणि मध्ये मध्ये पाऊस पण येत होता. पोर्चमधल्या गाड्या बाहेर काढल्याच नव्हत्या, कारण फौजी साहेब उशिरा झोपले होते ना, तर ते उठलेलेच नव्हते. त्यामुळं गाड्या तशाच होत्या. मोठा मुलगा मी उठलो होतो आणि आकाश उठलंच नव्हतं, राजू पण नव्हता उठलेला. तर आम्ही दोघं बाहेर आलो. सागर म्हणला मी गाड्या काढतो बाहेर. त्याला म्हणलं आधी मी आता इथं जेवढं मोकळं दिसते तेवढ्या याच्यात झाडून घेते, मग नंतर तू 2 व्हीलर बाहेर घे, फक्त पप्पा उठल्यानंतर मोठी गाडी बाहेर घेते मग ते. कारण माझ्या दोन्ही पण मुलांना मोठी गाडी येतच नाही. त्यांनी आतापर्यंत त्या मोठी गाडीला हातात घेण्याचा प्रयत्न केलाच नाही. आतापर्यंत दोन्ही मुलांना गाडी यायला पाहिजे होती, पण त्यांना ना अशी म्हणजे आवडच नाही. आवड म्हणण्याऐवजी म्हणजे त्यांना ना असं शो ऑफ करायची सवयच नाही बरं का ताईंनो. दोन्ही पोरं मोठ्या गाडीला तर हात लावत नाहीत, पण फौजी साहेबांची बुलेट आहे ना ती सुद्धा हातामध्ये घेत नाहीत. तर असे आहेत, एवढे शांत पोरं आहेत ना. कधी असं त्यांच्या मित्रांचा बड्डे वगैरे असलं, काही बाहेर जायचं असलं ना, त्यांना म्हणलं ना पप्पांची बुलेट घेऊन जा, तर नाही म्हणते तर आम्हाला नको, आम्ही आमचे बरे आहेत आमच्याच गाडीवर. मोठा मुलगा 22 वर्षाचा होऊन गेलाय आणि छोटा मुलगा पण 18 वर्षाचा होऊन गेलाय. तरी पण एवढे शांत आहेत ना ताईंनो पोरं माझे. तर आकाश उठला होता. आकाशनी चहा केला, फौजी साहेबांना दिला. फौजी साहेब उठले, मोठी गाडी बाहेर घेतली त्यांनी आणि मुलांनी पण बाकीच्या गाड्या बाहेर घेतल्या. त्यानंतर मग मी छोटीशी रांगोळी काढली पोर्चमध्ये आणि त्यानंतर आले आतमध्ये. तर म्हणलं देवपूजा करून घ्यावा आणि मग बाकीच्या कामाला लागता येईल. तर दसऱ्याच्या वेळेस मी देव उजळवले होते आणि त्यानंतर दिवाळीमध्ये देव उजळवलेच नव्हते, फक्त देवांना आंघोळ घालत होते. कारण 10-15 दिवसानंतर मी देवांना उजळत असते, सारखं सारखं नाही उजळत. त्यामुळं मी आज देव उजळवले, फॅन खाली थोडे सुकायला ठेवले. तोपर्यंत मंदिराची साफसफाई करून घेतली, कपडे बदलले आणि त्यानंतर म्हणलं आता देवांची मांडणी करून घेते. देव उजळून झालेत, आता देवांची मांडणी करते आणि देवपूजा करून घेते. आता फौजी साहेब काय बोलले, हौद धुवून झालाय म्हणले परवा दिवशी, आज मी फिल्टर धुतो आणि दुसऱ्या दिवशी मग मी वरची टाकी धुवून काढतो म्हणले. तर फौजी साहेबांनी फिल्टर काढलं होतं खाली साफसफाई करायला. त्याची ती खालची कांडी बदलावं लागती ना पाण्याची, तर ती पण बदलतो म्हणले आणि फिल्टरचं सगळं खालचा डब्बा आहे ना धुवून काढतो. तर राजूचं आणि फौजी साहेबांचं असं काम चालू होतं आणि मी देवांची मांडणी करत होते. आता जेव्हा मी कॅमेऱ्यासमोर बोलते ना तेव्हा राजूला पण वाटतं मी पण बोलावं हिच्यासारखं. आधी म्हणतो मी बोलतो, पण जसं त्याच्या हातामध्ये कॅमेरा दिला ना तसं तो एवढा नर्वस होतो ना, त्याला काय बोलायचं ते पण तो विसरून जातो. तर असं होतं. तरी पण फोर्स करून मी त्याला थोडंफार आजकाल बोलायला होते. हळूहळू तो शिकतोय आता आणि एवढे बोलायचे प्रयत्न करतोय ना तो. तर मला इतकं छान वाटलं ना, तो असं टेरेसवरती गेला ना एकट्यामध्ये, म्हणजे एकटा असलं ना टेरेसवरती, तर तो स्वतःचा मोबाईल घेतो, कॅमेरा चालू करतो आणि माझ्यासारखं बोलायचा प्रयत्न करतो. आता इथं झाडांची कटिंग झाली, ह्या झाडाला हे फुल आलंय, त्या झाडाला तसं झालंय, इथं पक्षी खूप येतात, तर इथं मी टेरेसवरती आलोय आता, तर असं बोलण्याचा प्रयत्न करतो तो. असं म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर, तर ही म्हण एकदम बरोबर आहे. प्रयत्न केल्याशिवाय काहीच होत नाही आणि कष्टाशिवाय दुसरा पर्यायच नाही. ह्या म्हणीचा अर्थ असा होतो, तुम्ही प्रयत्न करा, प्रामाणिकपणे कष्ट करा आणि त्याचबरोबर देवाचं नामस्मरण पण करा. एक ना एक दिवस तुम्ही नक्कीच सक्सेस होताल. ताईंनो, माझ्या अनुभवावरून सांगते,
मी जर म्हणले असते ना माझ्याच्याने होणारच नाही, मी नाही करू शकत, तर मी आतापर्यंत तिथंच असते आणि आज मी तुमच्या समोर पण नसते. तर प्रयत्नांती परमेश्वर हे बरोबर आहे, प्रयत्न केल्याशिवाय काहीच होत नाही. तर यूट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आहे आज आणि कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता, आशीर्वाद देता, सपोर्ट करता, मोटिवेशन देता आणि तुमच्या सगळ्यांच्या मोटिवेशनमुळं तर मी नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर सादर करते. तर मी देवपूजा करत होते आणि फौजी साहेब हे फिल्टर धुत होते. तर आपल्या किचनच्या खिडकीच्या बाहेरून जो नागवेलीचा वेल आलेला आहे ना, त्याच्यामुळं खिडकी एकदम हिरवीगार वाटते आतमधून पण. तर हे दाजीचं आणि मेवण्याचं काही हे फिल्टर लावायचं काम चालू होतं. तर त्यांनी फिल्टर साफ केलं, स्वच्छ ते सगळं पुसून घेतलं, लावून दिलं आणि त्यानंतर हे प्लॅटफॉर्म जरा थोडंसं किचनचं ओलं झालं होतं ना, ते सुद्धा फौजी साहेबांनी पुसून घेतलं. तर असा निर्मळपणा आहे बरं का आमच्या घरातल्या सगळ्यांच्याच हातामध्ये, त्यामुळे ते घर एकदम टापटीप व्यवस्थित राहतं. आणि भांडे पण एवढे पडत आहेत ना, आम्ही सगळे मोठाले 5 जण आहेत ना, स्वयंपाकाचे भांडे, जेवलेले भांडे म्हणजे चहा पाण्याचे भांडे भरपूर पडतात. पण असं जे ते आपले भांडे थोडेफार ते धुवून जाळीमध्ये ठेवत असतात. त्यामुळं पण मला जरा बरं पडतं, नाही तर मग एवढे भांडे, एवढं सगळं घरातलं एवढं शक्य नसतं झालं आपलं यूट्यूबचं काम. पण सगळे मिळून थोडाफार का होईना खारीचा वाटा घेतात माझ्या कामामधले सगळे वाटून, त्यामुळे एवढं सगळं शक्य होतं. तर हे पहा माझी देवपूजा पण झाली होती, देव जळवले, देवांना स्थान दिलं, रोजची देवपूजा झाली. आता बाकीच्या कामाला सुरुवात करायची. तर घरातलं कामं किती केलं तरी कमीच आहेत म्हणा, काही ते संपतच नाही. पण चला करत राहायचं, त्याच्यातच आपला आनंद आहे नाही का. म्हणजे स्वतःला बिझी ठेवायचं, दुनियादारीपासून थोडंसं लांब. तर असं माझं काम आवरलं. त्यानंतर फौजी साहेब आले टेरेसवरती आणि जे कलरचे डबे होते ना 1-1 लिटरचे, तर ते घोडके भाऊंनी दिले होते ना कलरवाल्या भैयांनी, म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर आहेत मोठे. तर ते असं त्यांच्याकडं कलरचे डबे वगैरे बादले असतात, तर त्यांनी मोकळे झाले की असं देतात. तर ते फौजी साहेबांनी राजूनी धुवून ठेवले होते काल परवा. तर फौजी साहेबांनी मग त्या डब्यांना छिद्र मारून ठेवले आणि कलर द्यायचा होता त्या डब्यांना अजून, मग त्याच्यामध्ये झाडं लावायचे होते. आणि गुलाबाच्या झाडाला 2-3 मी फांद्या ठेवल्या होत्या, त्याला फुलं होते ना, फौजी साहेबांनी ते पण फुलं तोडलेत आणि बाकीच्या त्या फांद्यांची पण कटिंग करतात ते आता. कारण ऑक्टोबर हिट म्हणतात ना, तर ऑक्टोबरमध्ये ना झाडं खूप छान फुटत आहेत बरं का असे, म्हणजे कटिंग केल्यावर. आणि त्याच्या फांद्या पण रोपात आहेत, मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. तर मी कटिंग केलेली होती झाडांची, पण 2-4 फांद्या ठेवल्या होत्या, तर त्या पण फौजी साहेबांनी कट करून टाकलेत. म्हणले गुलाबाचे झाडं आहेत ना एकसारखे छान फुटल्या जातील आणि मस्त फुलं येतील त्याला. तर मग ते असं झाडांची कटिंग करत होते. आता सगळ्या गुलाबांची कटिंग केली तुम्ही बघू शकता, अजिबात त्याला फांद्या ठेवल्या नाही. तर 10-15 दिवसातच हे झाडं कसे होते तुम्हाला मी नक्की दाखवत राहीन आता. खूप छान फुटत आहेत बरं का. आता हे पांढऱ्या गुलाबाला पण एवढे फुलं होते ना, फौजी साहेबांनी ते पण फुलं तोडले आणि त्या पण गुलाबाची कटिंग करतात आता. तर ऑक्टोबरपर्यंत पावसाळ्यात चालू असतं. पावसाळ्यामध्ये ना झाडं म्हणजे जगण्यासाठी झगडत असतात. म्हणजे जास्त पाणी होतं ना पावसाळ्यात त्यांना, तर ते सडतेन का काय, खराब होतेन का काय ती भीती असती. ते कसे बसे जगतात ऑक्टोबरपर्यंत आणि ऑक्टोबरमध्ये मग ऊन पडतं ना चांगलं. ऊन पडल्यामुळं जमिनीमधून हीट निघते आणि मग ऑक्टोबरला ऑक्टोबर हीट असं म्हणतात. तर ऑक्टोबरमध्ये झाडांची कटिंग केली ना खूप छान झाडं होतात. ऑक्टोबरपासून मग ते पुढं चांगलेच होतात झाडं. आणि जास्त थंडी पडली ना, मग थंडी संपत आली ना, मग ते झाडांची पानगळती होती आणि वसंत महिन्यामध्ये मग झाडांना पुन्हा नवीन पालवी फुटती. तर असं हे चक्र चालूच राहतं. तर आम्ही टेरेसवरती होतो, मुलं पण टेरेसवरती आलेले होते, चौपाळ्यावरती बसलेले होते आणि हलका हलका झिमझिम पाऊस पण चालू झाला होता आणि मस्त असा इंद्रधनुष्य पडला होता. तर इंद्रधनुष्य पण मी कॅमेऱ्यामध्ये मग कॅप्चर केला. तर हे पोरं कसे मस्त झोका खेळत होते आणि पाऊस उघडला कुठं नाही, तर फौजी साहेबांनी मग ते ओलं झालेलं टी-शर्ट सगळं बदलून आले आणि पुन्हा त्या डब्यांना कलर करायला लागले. ते घरी असले ना त्यांना काही ना काही असं काम लागतच. पण आपल्या गार्डनचं बरं का, गार्डनचं काम म्हटलं का खूप आनंदाने करतात ते. तसं घरातलं पण करतात म्हणा, पण त्यांना पण त्यांना गार्डनचं काम म्हटलं का जास्त आनंद येतो करायला. बरेच डबे आहेत आहे ना, आतमध्ये पण आहेत बरेच अजून आहे ना. तर असं कलर द्यायचं काम चालू आहे. राजू आणते आपली सगळ्या हे पा राजू घरीचे आज उघडत नाही काय. आणि आपल्या जास्वंदीला किती छान फुलं आले बघा ना, मस्तच ना. हे पा राजूने पुन्हा डबे आणलेत आतमधून, हे अजून कलर द्यायचे राहिलेत.
अशी प्रिंट आहे त्याच्यावरती ना, तर ते असं चित्र चांगले वाटत नाही. त्यामुळे फौजी साहेब आता असा कलर देतात डब्यांना. तर याच्यात आपण आता छोटे छोटे झाडं लावणार आहेत, कॉईन प्लांट वगैरे. तर छान दिसन है ना हो, सगळं सारखंच एकदम झकास. आणि हे पा कसा झोका खेळतोय, मस्त मजा घेतोय हा. इथं जरा कचरा झालाय, म्हणजे झाडाची पानं गळालेत आणि खराटा घेतला होता बरं का हातामध्ये. म्हणला मी झाडून घेतो सगळं, आणि काय ध्यानात आलं काय माहिती, ते खराटा खाली टाकलाय आणि मस्त झोका खेळत बसलाय. राजूला टेरेसवरती एवढं आवडतं ना, संध्याकाळचं तो कामावून आलं ना, चहा पाणी झालं की तो रात्रीचं जेवणापर्यंत वरच असतो. कुठं पाठवायचं असलं, काही काम सांगायचं असलं ना, त्याला सारखा आवाज द्यावा लागतो, फोन करावा लागतो, तेव्हा तो कुठं खाली येतो. चौपाळीवरती बसतो, पिक्चर पाहतो, नाहीतर मग आपल्या स्टोरूममध्ये अलीकडं ती बाज टाकलेली ना खाट, तर त्याच्यावरती लोळतो. तो असं वरतीच असतो. मग हॅलो, नमस्कार मंडळी. हे पहा दाजींचं काम चाललंय आणि आम्ही बोलतो, पण त्यांचं काय आमच्याकडे लक्ष नाही, काय नाही, ती त्यांच्यात नादात येत. ये ना तू, ये करायला. हा चाललंय तुमचं काम. हा काय? हा. आणि हे बघा, हे आमची मॅडम बघा, इथं झोका खेळात यात बघा. खेळते बाबा थोडा झोका, खेळा खेळा, आनंद घ्यायचा. हा घ्या घ्या घ्या. तू नव्हता का आता झोका खेळत? हा, मग मी आनंदच घेतोय. मग मी पण थोडा आनंद घेते. हो, घ्या, घ्या. दाजीचं काम चाललंय, ते बिझी येत, हा हा, मग आपले बसले. चाललंय त्यांचं काम. हा झाले. पहिला बरं नाही आला. दुसरीकडे हा कोणतं लय नांगर राखलं काम. ती एक डबा आण, एक तर्कीन टाक. चल तेवढं तरी आता ब्रश घेऊन घे. चल एखादा बघ ना, तिथं मागे डबे आहेत ना, एखादा डबा आण. असं का? कसा पण आण, फक्त त्यात तर्कीन टाकायचं, आपल्याला थिनर टाकायचं. हाय का जमन का त्यो? पण आण. पाण्याचं जमन ना, मस्त आहे ना. हा, त्यात ओतलंय का सगळं? पाणी पाणी ओतून टाकलं? नाही चांगला ब्रश घेऊन घ्या आता. झोका खेळून झालं. पण काय काय ना, म्हणलंय ना दाजी तुम्ही झाल्यावाला नव्हतं, मी करतो जाणून बुजून आला घेऊ. म्हणला ना बारीक हरभरा डाळ तसंच मग गुलाबजाम लय भारी करतात दाजी, लय भारी करतात. कोण नाही करीत. जमतच भारी. हा जमतच भारी, तुला नाही जमत. तुम्हाला अनुभव आहे, आम्हाला अनुभव नाही. हा अनुभव नाही. पा दाजीचं मेवण्याची कशी चेष्टा चालती बर का. तर घे, तर घे. वत वर टाक. किती नाही का, तर किती रे? त्याच्यावर लिहिलेलं असं ना काहीतरी, नाही. म्हणजे कलरला थिनर लागतो ना, कटरकीन लागती. काय माहिती मग काय, बस. नाही, काम सगळं झालं. वर याला कलरच आहे, ते याला देऊ भाजलेलं आहे. हा द्या ना, हे सफेद भाजलेलं देऊ. चालते चालते. ते हा काय अलीकडे एक आहे ना ती, ते पाहते कलरफुल नाही का, तिला एक द्या. होती ही ना? हा तिला एक द्या. त्यानंतर अजून मला वाटतं आहेत एक दोन. ती वरची ती ब्राऊन कलरची नाही का तुमच्या समोरची, तिला पण तो कलर द्या, एक सारखे होऊन जाते मग नाही का. हा, ही ना? हा चालतंय, उद्या येऊ चालतंय. उद्या द्या. आता याला सुकू द्या, याला डबल हात मारायचा काही अजून नाही झालं. झालं का? हा. सिंगल हात लय भारी होता. डबल द्यायची गरजच नाही ना. काही झाकण लाव ना. कोणता कलर येतो? बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या त्या पाठीमाग ऑइल पेंट आहे. बादल्यांना कोणता कलर दिलाय म्हणून, बादल्याला नाही ना, ऑइल पेंट द्यावा लागतो. है ना. दुसरा कलर नाही चालत. अच्छा, हा. तर हा निळा कलर आहे ना, आपण निळा स्काय ब्ल्यू कलर आहे हा ना. तर हा स्काय ब्ल्यू कलर आहे ना, ऑइल पेंट कलर दिलाय फौजी साहेबांनी. म्हणजे कसं बादल्या एकसारखे वाटतात, त्या कलरचे बादले आहेत ना त्यामुळं. बादल्याला आहे ना ऑइल पेंट लागतो, हा ना. तसे कलर नाही बादल्या.
तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ. लागली पण फुटाय ती. 8 दिवसात